महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये कधीही एवढी मोठी सभा संपन्न झाली नव्हती. अशी एक महाकाय प्रचंड सभा अंतरवली सराटी जालना जिल्ह्यामध्ये संपन्न होते. ज्या सभेचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील हे करतायत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, सरसगट मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीच्या मागणीसाठी या आंदोलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून हजारोवर मराठा बांधव, लाखोवर मराठा बांधव सहभागी झाला आहे. आणि नेमक्या याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते मुंबईमध्ये बसून आपली गुण उधळत आहेत. आणि आपण हे आज पाहणार आहोत की गुणरत्न हे रत्न महाराष्ट्रामध्ये नेमकं कोणाचं आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विविध समाजाचे विविध प्रश्न आहेत. ते प्रश्न सामंजस्यानं सोडवण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित आहे. कुठे ना कुठे या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि हा प्रश्न सुटला पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या सकल नागरिकांची भावना आहे. तिकडे ओबीसीना कसल्याही पद्धतीचा धक्का त्यांच्या आरक्षणामध्ये लागला नाही पाहिजे. ओबीसीच्या लोकसंख्येचा विचार करता ओबीसीनाही न्याय मिळाला पाहिजे. धनगर समाज जो स्वतंत्र वेगळी मागणी करतोय की त्या धनगरामधला धनगड ड आणि र मुळे निर्माण झालेला जो वाद आहे, हा वाद सुद्धा राज्य सरकारनं संपवला पाहिजे अशी मागणी होते. सरकारकडे अशा मागण्या होतच राहतात आणि सरकारनं अत्यंत दक्षपणे अशा सर्व मागण्यांचा विचार करण्याची गरज असतेच असते. परंतु मागणी करणाऱ्यांना बदनाम करणे, मागणी करणाऱ्यांचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करणे, मागणी करणाऱ्यांच्या अंगावर वेगवेगळे आरोप आणि शिंतोडे उडवणे, मग ते कधी 7 कोटीच्या नावानं छगन भुजबळानं काल केलेला त्यांना न शोभणारा एखादा मनोज जरांगे पाटील यांच्यावरचा आरोप असेल किंवा गुणरत्न सदावर्ते महाराजांनी तर चक्क जरांगे पाटलांना अटक करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. कारण त्यांचं ते आंदोलन बेकायदेशीर आहे. त्यांच्याकडून जी मागच्या आंदोलनामध्ये अंतरवली सराटी म्हणजे दगडफेक झाली, त्या दगडफेकीमध्ये जे जे काही नुकसान झालंय त्याची सगळी वसुली सुद्धा त्यांच्याकडून करावी अशा प्रकारच्या भावना वारंवार TV बाईट समोर येऊन ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते साहेब देत आहेत. गुणवंत सदावर्ते हे इतके ॲक्टिव्ह झालेले आहेत सध्या की महाराष्ट्रामध्ये जर मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने पुन्हा घेतला, त्यासाठी काही कायदेशीर तरतूद केली, काही विशेष बाबीची तरतूद केली किंवा त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा सरळ निर्णय घेतला, म्हणजे 50% विषय हा बाजूला राहिला. कारण आपल्याला आरक्षण वाढवायचंच नाही तर याच मराठा समाजाला ओबीसीमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय जर झाला तर हेच गुणरत्न सदावर्ते महाशय दुसऱ्याच दिवशी न्यायालयाचा दरवाजा खटखटल्याशिवाय आणि न्यायालयात जाऊन राज्य शासनाच्या निर्णयावर स्टे काढल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत. कारण गुणरत्न सदावर्ते यांचं जे काम आपण बघतोय हे काम सामाजिक कार्यकर्त्याचं काम नाही, एखाद्या समाजासाठीचं काम आहे असंही वाटत नाही, एखाद्या कामगार चळवळीसाठी आहे असंही वाटत नाही, शेतकऱ्यांच्यासाठी आहे असंही वाटत नाही, एका व्यक्तीसाठी हा व्यक्ती काम करतो हे सातत्याने आता राज्यातल्या जनतेच्या आपणा सर्वांच्या समोर येत आहे. आणि म्हणून हे गुणरत्न हे रत्न महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणाचं आहे यावर आपण सर्वांनी विचार करण्याची, चिंतन करण्याची आणि शोध घेण्याची गरज आहे. माझं व्यक्तीच्या या संदर्भामध्ये स्पष्ट मत असं आहे की गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसांचे खास विश्वासू व्यक्ती आहे. दुसऱ्या तिसऱ्या ते कोणाचेही नाहीत. भारतीय जनता पार्टीचे ते नाहीत किंवा संघाचेही ते नाहीत. भले ते संघाचं, भारतीय जनता पार्टीचं कौतुक करत असले तरी संघाचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांचा फारसा संबंध असेल असं मला वाटत नाही. परंतु एका व्यक्तीसाठी मात्र, एका व्यक्तीच्या प्रतिमेचं संवर्धन करण्यासाठी, एका व्यक्तीच्या प्रतिमेवर काही डाग पडत असतील तर पटकीन पुढे होऊन तिथे तो डाग पुसण्याचा प्रयत्न करण्यासाठी किंवा ज्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये घडवायच्या आहेत त्या गोष्टी वेगळ्या हाताने
आणि वेगळ्या तोंडाने घडवण्याचा जे देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्न करतात, त्या प्रयत्नांचा, आरक्षणातल्या प्रयत्नांचा सर्वात पुढचा चेहरा हा गुणरत्न सदावर्ते यांचा चेहरा आहे. आणि देवेंद्र फडणवीसांना अशा व्यक्तीची फार गरज असते आणि अशा व्यक्तींना सांभाळून ते त्यांना जे हवं आहे, एकीकडे ते वेगळं भाषण करतील, लोकांना वेगळी आश्वासनं देतील, पण तिसरीकडं देवेंद्र फडणवीस मात्र वेगळ्याच पद्धतीचं राजकारण करून कायदेशीर मार्गामध्ये कोणाला तर घुसून त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांना जे हवं आहे ते नेमकं घडवण्याचा प्रयत्न करतात. आता राज्य सरकारनं एकनाथ शिंदे यांनी, अजित पवारांनी सर्वांनी मिळून जर असा आजच्या सभेचा प्रचंड मोठा उद्रेक पाहिला किंवा हा जनसागर उसळल्याला जर पाहिला आणि असा निर्णय घेतला की ओबीसीमध्ये मराठा समाजाला, सकल मराठा समाजाला, सर्रास मराठा समाजाला समावेश करण्याचा निर्णय घेतला, तर हेच सदावर्ते महाशय आणि देवेंद्र फडणवीसांचे जे म्हणून अशा पद्धतीचे रत्न आहेत महाराष्ट्रामध्ये, हे रत्न न्यायालयात गेल्याशिवाय आणि या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला पुन्हा भिजत ठेवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा पद्धतीची शंका सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वजण व्यक्त करत आहेत. आता मनोज जरांगे पाटील हा अत्यंत निस्वार्थ आहे. एका पैशाची तो माणूस कधी कधी कोणाची वाट पाहत नाही किंवा कोणाकडून काही घेत नाही किंवा कोणाच्या जीवावर तो आंदोलन करत नाही. तो राजकीय नेता नाही, समाजासाठी मरेन आणि समाजासाठी जगेल अशा प्रकारची भावना त्याची आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातून लाखोवर मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ अंतर्बदी सराटीमध्ये जातोय आणि 100 म्हणता 150-200 एकरवर आज प्रचंड मोठा जनसमुदाय एकत्र झाल्याचं आपण सगळेजण पाहतोय. या सगळ्या प्रकाराने हा प्रश्न मिटेल काय आणि मिटला, राज्य सरकारनं सोडवण्याचा प्रयत्न केला तर हे जे रत्न आहेत देवेंद्र फडणवीसांचे खास रत्न, तसे म्हणजे रत्नांचा देवेंद्र फडणवीसांच्याकडे दरबारच आहे, म्हणजे एकटे गुणरत्नाच आहेत अशातला भाग नाही. किरीट सोमय्या हेही त्या दरबारातलं एक अत्यंत महत्त्वाचं रत्न आहे. चित्राताई वाघ हेही त्या दरबारातलं अत्यंत महत्त्वाचं रत्न आहे. निलेश राणे, नितेश राणे हेही रत्न आहेत. गोपीचंद पडळकर हेही देवेंद्र फडणवीसांचे रत्न आहे. नवरत्नांचा त्यांचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये दरबार आहे. आणि अशा या विविध नवरत्नांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना जे महाराष्ट्रामध्ये घडवायचं आहे ते अत्यंत यशस्वी पद्धतीनं करून घेतात. आणि म्हणून सगळ्यांनीच महाराष्ट्रातल्या जनतेने सावधपणानं सरकारच्या या हालचालीकडे पाहिलं पाहिजे. आता आपण हेच गोष्ट बघा, आपण सगळेजण बघतोय की एकीकडं मराठ्यांचा फार मोठा आक्रोश सुरू आहे, फार मोठं आंदोलन सुरू आहे आणि तिकडे देवेंद्र फडणवीस ओबीसी जागर यात्रेमध्ये जाऊन ओबीसीच्या आरक्षणाला मी कसल्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाही अशी जाहीर ग्वाही, जाहीर घोषणा ते करतायत. मग देवेंद्र फडणवीस जर ओबीसीच्या आरक्षणाला कसलाच धक्का लागू देणार नसतील तर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश कसा होणार आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून राज्याला झुलवत ठेवणे, मी मागच्या एका भागामध्ये असं म्हटलं होतं, आपल्याला सगळ्यांना आपल्याला सांगितलं होतं की महाराष्ट्राला झुलवत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कुठलाही समाजाचा प्रश्न कायमस्वरूपी त्यांना मिटवायचा नाही आहे. राज्य असं अस्थिर ठेवायचं आहे, राज्य असं झुलवत ठेवायचं आहे. विविध समाज घटक सुद्धा देवेंद्र फडणवीसांना झुलवत ठेवायचे. आरक्षणाचा संबंध थेट राज्य सरकारशी जरी असला तरी एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे या आरक्षणाच्या विषयातले दुय्यम मोहरे आहेत. पहिला मोहरा जर या आरक्षणाच्या विषयातला कोण असेल तर ते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्यावं असं नक्कीच वाटत नाही. आणि तसं जर ते वाटलं असतं तर त्यांचीच काही जे हस्तक आहेत ते न्यायालयामध्ये गेले नसते आणि न्यायालयामध्ये जाऊन राज्य शासनाच्या निर्णयावर अशा पद्धतीने त्यांनी स्टे काढला नसता. भविष्यात महाराष्ट्रात सुद्धा हेच घडणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमध्ये मराठ्यांचा सहभाग करायला देवेंद्र फडणवीस तयार होणार नाही. किंवा राजकारणाचा विचार करून जर ते बाहेर त्यांचा चेहरा तयार झाला टीव्हीच्या बाईट पुढं किंवा शासनाच्या निर्णयामध्ये, तरी आतून मात्र ते तातडीने
त्यांचं जे रत्न आहे महत्त्वाचं गुणरत्न, या रत्नाला ते न्यायालयात पाठवल्याशिवाय आणि न्यायालयामध्ये पाठवून पुन्हा त्याच पद्धतीनं कायदेशीर तांत्रिक बाब उपस्थित करून मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केल्याशिवाय ते राहणार नाहीत. त्यामुळं चित्राबाग असतील, गुरुरत्न सदावर्ते असतील, पडळकर असतील, राणे बंधू असतील, सोमय्या असतील, या व्यक्तींपेक्षा सुद्धा या व्यक्तीला जो माणूस चालवतो, या यंत्रणा, खरं म्हणजे ही यंत्र आहे, एक प्रकारची मानवी यंत्र आहेत, या यंत्रणा जे व्यक्तिमत्व चालवतं ते देवेंद्र फडणवीस आहे. आणि मग देवेंद्र फडणवीसांनी जोपासलेलं, देवेंद्र फडणवीसांनी वाढवलेलं, देवेंद्र फडणवीसांची पूर्ण शक्ती ज्याच्या पाठीमागं आहे, असे गुणरत्न सदावर्ते हे भविष्यामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत. कारण तशा पद्धतीची त्यांची भाषा, तशा पद्धतीचे त्यांचे स्टेटमेंट आणि तशा पद्धतीच्या कायदेशीर हालचालीसुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे. परवाच काल सकाळच्या वेळेलाच एका TV चॅनलवाल्यांनी त्यांची एक बाईट घेतली आणि त्या बाईटमध्ये त्यांनी अक्राळ विक्राळपणाने महाराष्ट्रातला मराठा मागास आहे हे सिद्ध कसं करणार, अशा पद्धतीची आरोळी त्यांनी पूर्णपणाने दिलेली आहे. आणि मग ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांचा समावेश कसा होऊ शकतो असा प्रश्नही गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे कितीही लाख लोक एकत्र आले, कितीही मोठं नेतृत्व जरांगे पाटलांचं तयार झालं, महाराष्ट्राचा पूर्ण मराठा एकत्र जरी आला तरी जोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत ते अजिबात या प्रश्नाचा निकाल ते कधीच लागू देणार नाहीत. हा प्रश्न ते झुलवत ठेवतील, तिकडे ओबीसीला खुश ठेवण्याचा ते प्रयत्न करतील आणि मग ओबीसी आपल्या पाठीमागे राहायला पाहिजे, उच्चवर्णीय महाराष्ट्रातले आपल्या पाठीमागे राहायला पाहिजे, अशी त्यांची त्या पाठीमागची भावना असेल. आणि मराठ्यांची राजकीय दृष्ट्या ते काळजी करत नाहीत, कारण महाराष्ट्रातला मराठा जो आहे, पूर्ण मराठा समाज जो आहे, हा समाज कुठेही एका व्यक्तीच्या, एका पक्षाच्या पाठीमागे नाही. काही भारतीय जनता पार्टीकडे जातील, काही शिवसेनेकडे जातील, काही उद्धव सेनेकडे जातील, काही शरद पवारांच्याकडे जातील, काही काँग्रेसकडे जातील. त्यामुळे या समाजाची फार मोठी काळजी करायची आवश्यकता नाही असं पक्क देवेंद्र फडणवीसांना माहीत असल्यामुळे त्यांना ते झुलवत ठेवण्याचा प्रयत्न करतील. एकीकडे राज्य सरकार म्हणून, सरकारचे प्रतिनिधी म्हणून एखादा निर्णय घेतील, पण दुसरीकडे ते लागलीच मग कोणाला तरी उभं करून गुणरत्न सदावर्ते सारख्या व्यक्तीला ते तातडीने न्यायालयामध्ये पाठवून यावर स्टे घेतील आणि आम्ही मराठ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, परंतु न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयाच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही, अशा पद्धतीची भाषा करायला ते पुन्हा मोकळे होतील. आणि म्हणून महाराष्ट्रातलं जे मी हे म्हणत होतो की महाराष्ट्रातलं गुणरत्न नावाचं जे रत्न आहे हे देवेंद्र फडणवीसांचं रत्न आहे आणि सर्वांनी ही गोष्ट ओळखून असलं पाहिजे. आणि गुणरत्नांना शिव्या घालण्यापेक्षा किंवा त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांना जे चालवतात, त्यांना जे बोलतं करतात, त्यांना जे पळवतात, त्यांच्या पाठीमागे जी शक्ती उभी करतात ते कोण आहेत नेमके आणि त्यांचा नेमका काय हेतू आहे, या महाराष्ट्राचं संपूर्णपणे कल्याण करण्याची त्यांची भावना आहे की केवळ मताचं राजकारण करून एका समाजाला पाठीशी घालून दुसऱ्या समाजाला झुलवत ठेवून आपला स्वार्थ साधून घ्यायचा आहे, आपल्या निवडणुका जिंकायच्या आहेत, याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सातत्याने करतात. कारण भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टीच्या तमाम नेत्यांना समाजाची काही कुठल्याही फार देणं घेणं नसतं, विकासाशी त्यांचं काही देणं घेणं नसतं. त्यांच्या समोर असते निवडणूक आणि निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक एके निवडणूक हेच भारतीय जनता पार्टीचं ध्येय आहे. आणि ती निवडणूक जिंकण्यासाठी आता जो महाराष्ट्रामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि ओबीसी समाज जो रस्त्यावर आहे, धनगर समाज जो रस्त्यावर आहे, भविष्यामध्ये अनेक समाज रस्त्यावर येतील, या सगळ्याचा राजकीय फायदा कसा घ्यायचा आणि निवडणुका कशा जिंकायच्या याचं पुरतं डोकं किंवा याची पुरती प्लॅनिंग महाराष्ट्रातल्या एकाच व्यक्तीच्या डोक्यामध्ये आहे आणि त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि त्यांचे जे अनेक रत्न आहेत ते रत्न सातत्याने विविध ठिकाणी चमकत असतात विविध माध्यमातून.
गुणरत्न सदावर्ते आता आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर, मराठा समाजाच्या आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर भविष्यामध्ये येत्या 8 दिवसामध्ये अधिक चमकलेले आपल्याला दिसतील. आज इतकंच. पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.